तर जुन्नर तालुक्यासह संगमनेर आणि सिन्नर परिसरामध्ये नाशिक पुणे महामार्ग अडवल्याने महामार्ग ठप्प झाला। या संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहुयात। नाशिक पुणे रेल्वे महामार्गासाठी या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी आता आंदोलन सुरू झालेले आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहे ते रस्त्यावर उतरले आहे। सिन्नर पासून जे चाकणपर्यंत या ठिकाणी जे आहेत विरोधसोबत आंदोलन होत आहे। त्यात संगमनेर येथे या ठिकाणी हिवरगाव पावसा या ठिकाणी जे आहेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जे आहेत हा भव्य असा रस्ता रोको या ठिकाणी आता सुरू आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे महिला पुरुषांसह या ठिकाणी जे आहे संगमनेरकर असेल परिसरातील जे लोक आहेत ते आंदोलन आता आपल्यासोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात जे आहे काय वाटतंय की हा काय चाललंय? एक आहे की कुठेतरी अन्याय होतो आहे, कुठेतरी दुर्दैवाचं राजकारण या विभागाशी केलं जात आहे। इथल्या सामान्य माणसाशी त्याच्या जीवनाशी त्याच्या समृद्धीशी केलं जाते असं माझं मत आहे। असं आहे की हा गोल्डन ट्रायंगल जो आहे नाशिक मुंबई पुन्हा नाशिक हा जोडायचा आहे, सरळच जोडला पाहिजे। तुम्ही लहान बालकाला जरी विचारलं कसं जोडायचं तर हाच मार्ग तो सांगेल। ज्याच्यामध्ये पुणा आहे, ज्याच्यात चिंचवड पिंपरी आहे, ज्याच्यामध्ये चाकणची MIDC आहे, ज्याच्यात जुन्नर आहे, सिन्नर आहे, संगमनेर आहे, नाशिक आहे, हा सरळ मार्गाने जोडला पाहिजे आणि तेच योग्य आहे। आता जे मार्ग दाखवला जातो आहे तो तर काहीच कामाचा नाहीये। आता अलीकडचा कालखंड आम्हाला काळजी वाटणार आहे, पण निर्णय काय होणार याच्या बाबतीत अन्याय करू नका एवढंच माझं म्हणणं आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता संगमनेर अहिल्यानगर। तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेले आहे। आंदोलक आक्रमक झाले। बदललेला रेल्वे मार्गाच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच असे फलक हातामध्ये घेत आंदोलन केलं जात आहे। जयेश सावंत आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। जयेश, आपण पाहतोय आता या परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि जो रेल्वे मार्ग बदलण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। सध्याची आंदोलनाची परिस्थिती नेमकी काय आहे? नक्कीच शुभम, जर आपण बघितलं गेले तर पुणे नाशिक हा रेल्वे मार्ग जो आहे तो प्रस्तावित होता आणि त्यानंतर जे आहे ते हा मार्ग बदलल्यामुळे जे आहे या अगदी जयेश, काही तांत्रिक अडचणीमुळे जयेश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र चाकण, संगमनेर आणि सिन्नरमध्ये आक्रमकपणे हे आंदोलन आता केलं जात आहे।